नमस्कार. काही काही पक्वान्नांचा स्वतःचा असा रुबाब असतो, जसे की नारळी भात, केशरी भात. हा भात बनविताना वापरला जाणारा सुवासिक तांदूळ तुपावर परतला की जो सुवास घरात दरवळतो की सर्व ज्ञानेंद्रिय अगदी त्याचा आस्वाद घेण्यासाठी सजग होतात. त्यात वापरला जाणारा ओल्या नारळाचा चव गुळा किंवा साखरेमध्ये घोळवायचा आणि त्यात सुवासिक भात एकत्र करायचा. त्यावर तुपाची धार आणि हव्या त्या सुक्या मेवाचा मुक्त हस्ते वापर. त्याचा रुबाबात भर घालायला केशरयुक्त दुधाचा शिडकाव. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे राजशाही थाळीत शोभावा असा मऊ मोकळा गुळा खोबऱ्याच्या मिश्रणात वाफवलेला रसरशीत नारळी भात. तर असा हा राजशाही पक्वान्न कसे बनवायचे, त्यासाठी साहित्य काय लागते ते पाहूया. त्यासाठी आपण हा इथे तांदूळ घेतलेला आहे. हा मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे, सुवासिक बासमती तांदूळ 1 वाटी. त्याला 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण त्याला ओल्या नारळाची चव म्हणजे ओल्या नारळाचा किसून किंवा आपण खोवून पण घेऊ शकता त्याची चव घेतलेली आहे. आणि गूळ मी हा साधारणतः पिवळसर रंगाचा घेतला आहे, जेणेकरून आपल्या भातालाही त्याचा छान रंग येईल. नंतर इथे मी दालचिनी घेतली आहे 2, लवंगा घेतलेल्या आहेत आणि वेलदोडे घेतलेले आहेत 2. आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे 5-6 केशराची हे दुधामध्ये कोमट दुधामध्ये भिजत घातलेली आहे. तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर हा 1 वाटी तांदूळ मी चांगला 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला की जेणेकरून त्याच्यावरती असलेले पावडर किंवा स्टार्च चांगला निघून जावा आणि आपला भात मोकळा होण्यास मदत व्हावी. आणि त्यानंतर तो धुवून मी व्यवस्थित त्याच्यात पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवलं आणि त्यानंतर आता पाणी काढून ठेवलं आपण 15 मिनिटांसाठी. आता इथे भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत. त्यासाठी त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि आणखी अर्धा वाटी पाणी घेते की जेणेकरून आपल्याला लागलंच, प्रत्येक तांदूळाला कमी जास्त पाणी लागतं, तर अचानक आपल्या हाती थोडंसं गरम पाणी असावं म्हणून आणखी अर्धी वाटी मी जास्तीचं पाणी घेतलं आहे. इकडे भांड्यामध्ये आपण तूप गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 6-7 लवंगा घातलेल्या आहेत आणि लवंगा चांगल्या फुलून द्यायच्या. त्यात आपण दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत 2 आणि वेलची घातलेली आहे, ती हाताने थोडीशी फोडली होती आपण आणि ह्याच्या 2 वेलचीच्या हे घातलेले आहेत आपण. आणि ते व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं, त्याचा सगळा स्वाद त्या तुपामध्ये आला पाहिजे. आणि हे बघा आपण पाहू शकता की दालचिनी आपली छान त्याच्यावरती आणि वेलची वगैरे सगळं त्याच्यावरती फुललेलं आहे. आणि त्यात अशा वेळी आपण हा सुवासिक तांदूळ घातला आहे आणि ह्याचा जो काही सुवास घरभर पसरला आहे ना, आहा खूपच छान. तर असा आपण हा तांदूळ 1-2 मिनटं हलक्या हातानं अगदी तांदूळ परतून घेणार आहोत की जेणेकरून आपला भात मोकळा होण्यास मदत होईल. आणि ह्याच्यात आता ते अदनाचं पाणी जे गरम केलं होतं आपण ते 2 वाट्या पाणी घालून घेतलं आणि पाहू शकला असाल आपण की अर्धी वाटी पाणी तसंच ठेवलं आहे. आता आपण झाकण न ठेवता पाण्याला उकळी आणून द्यायची, म्हणजे मोकळा भात शिजण्यास मदत होईल. आणि आपण थोडा वेळ त्यातलं बरंचसं पाणी आटेपर्यंत असंच झाकण न ठेवता हा भात शिजवून घेणार आहोत. भात शिजतोय तोवर मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता आपण पाहू शकता यातलं बरंचसं पाणी आटत आलेलं आहे. त्यात आत्ता मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार. तर व्यवस्थित मिक्स करूयात. इथे तांदूळ शिजत असताना मी जरी हलवत असले तरी ते अत्यंत हलक्या हातानं मी हलवते आहे की जेणेकरून तांदळाचे शीत आता शिजायला लागले, त्यामुळे ते तुटू नयेत वगैरे. यातलं बघा पाहू शकता आपण बरंच पाणी आटलेलं आहे, म्हणजे आपला तांदूळ आता शिजत आलेला आहे त्या पाण्यामध्ये. आणि आता हे बघा या क्षणी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक वाफ काढून घेतली साधारणतः 1 ते 1.5 मिनिटाची. आणि आपण पाहू शकता आपला भात खूप छान असा तयार झालेला आहे, एका वाफेत तो शिजलेला आहे. तसा तुम्हाला दाखवण्यासाठी मी आत्ता तो हलवून घेतला आणि आता पुन्हा झाकण ठेवलं, एक वाफ काढली आणि आता हा आपला तांदूळ व्यवस्थित तयार झालेला आहे. आपण पाहू शकता अगदी मोकळा आपल्याला हवा तसा हा भात तयार झालेला आहे. हे बघा हा साधारणतः 80-85% शिजलेला आहे. असा शिजवून घ्यायचा आपल्याला, कारण की 100% जर आपण भात शिजवून घेतला आणि नंतर आपण जेव्हा त्याच्यात गूळ साखर वगैरे घालू तर तेव्हा तो भात त्याचे कण तुटू शकतात आणि तो असा तांदूळ तुटका होऊ शकतो आपला, म्हणून आपण थोडासा तो कमी शिजवून घेतला. तर आता पॅनमध्ये मी तूप घेतलं आणि त्यामध्ये हे काजूचे
काप घालून घेते. आपण आपल्याला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स वापरू शकता, बदामही घालू शकता, पण काजूचा स्वाद यामध्ये जास्त छान वाटतो आणि मला आता म्हणून मी काजू घातलेले आहेत आणि बेदाणे घातलेले आहेत. आपल्या आवडीनुसार आपण इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. ते मी व्यवस्थित तुपावरती परतवून घेतले छान असे खमंग आणि ते काढून ठेवले. आता त्याच पॅनमध्ये मी आपला ओला नारळ जो आहे 1 वाटी तो घालून घेतलेला आहे. तो अगदी थोडासा आपण परतून घेणार आहोत हलक्या, की जेणेकरून थोडासा त्याचा स्वाद व्हायला. आणि आता हा आपला नारळाचा चव पण थोडासा परतून झाला आहे, की आता त्यामध्ये आपण आपला हा पिवळ्या रंगाचा गूळ जो मी आज घेतलेला आहे तो घालून घेते. कारण की या अशा रंगाचा गूळ घेतल्यामुळे आपल्या भाताला एक छान रंग येईल. आणि हा गूळ आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करूयात. इथे मी गूळ हा सुरीने कापून घेतलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये गुळाचे जास्त खडे नाही आहेत. तरी पण जे काही असतील ते मी असे उलाटण्याने थोडेसे दाबून घेते. आणि आपण पाहू शकता आपलं गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि खूप सुंदर रंग आलेला आहे त्याला. आणि असा जेव्हा आता हे गूळ खोबऱ्याचं मिश्रणसुद्धा पॅनमध्ये आहे तर याचाही खूप छान सुगंध दरवळतोय अगदी घरभर. तर आता ह्याला गुळालाही छान आपल्या पाणी सुटायला लागलं, ताक सुटायला लागला आहे. अशा वेळी हे बघा आपला मऊ मोकळा गार झालेला भात आहे. आता भातही खूप छान गार झाला, तो घालून घेऊयात. म्हणजे आपला जो 80-85% भात शिजला ते गुळाचं आणि खोबऱ्याचं जे पाणी आहे त्यामध्ये तो व्यवस्थित आणखी शिजला जाईल. व्यवस्थित त्यात आपण हा भात घालून घेऊया. हा भात तर खरंच शाही थाळीत शोभावाचाच आहे, कारण की त्यामध्ये असलेले सगळे जे काही आपण साहित्य वापरले ते खूपच शाही ह्याच्यामध्ये मोडणारं आहे. हे बघा सगळं व्यवस्थित केलं आणि त्यात आणखी त्याचा रुबाब वाढवण्यासाठी आपण केशरयुक्त दूध त्यामध्ये घालून घेतो आहे. त्यामुळे हे दुधाचाही त्यामध्ये आता भातात घातल्यामुळे त्यामुळे भात शिजायला, मऊसूद व्हायला आणि रसरशीत व्हायला मदत होणार आहे. आणि केशराचा सुवास आणि रंग आपल्या भाताला छान मिळणार आहे. त्यामुळे गूळ आणि खोबरं जे ओलं खोबरं आहे त्याचा स्वाद आपल्या तांदळात छान मुरावा आणि त्याच्यात रसरशीतपणा यावा आणि त्याची चव आणखी वधारावी यासाठी आपण याला आणखी एक वाफ देऊन घेऊयात. यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवते. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हे बघा आपण पाहू शकता एक वाफ काढल्यावरती आपला भात खूप छान मऊ लुसलुशीत झालेला आहे. आणि हा ऑलमोस्ट आपला भात हा तयार आहे. पण हा रंग मला थोडासा आणखी हवा आहे, म्हणून ह्याच्यात थोडासा खाण्याचा रंग लिक्विड फॉर्ममधला घातलेला आहे. हा ऑप्शनल आहे, आपल्याला हवा असेल तर घालू शकता. हे बघा त्यामुळे त्याचा हा रंग असा आला की आपण केशरी भात म्हणतोय त्याला आणि नारळी भात म्हणतोय. आणि मला आपल्यासमोर प्रेझेंट करायचं आहे, त्यामुळे मला आणखी त्याला थोडंसं रंगत आणण्याची गरज होती. आणि पुन्हा मी त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेते. आणि आता हा आपला भात खूप छान तयार झाला, खूप सुंदर रंग आला. अशा वेळी ह्याच्यावरती आपण मगाशी तळून घेतलेले आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेतले. आणि असा हा आपला मऊसूद लुसलुशीत रसरशीत भात आपण पाहू शकता. आणि खूप सुंदरही रंग आला आहे त्याला, अगदी केशरी भात, नारंगी भात म्हणूयात आपण. आणि आत्ता मी त्याच्यावरती वेलची पूड घातली आहे साधारण 2.5-3 चमचे. आणि थोडंसं त्याच्यावरती जायफळ किसून घेणार आहे, म्हणजे जायफळाचा स्वाद गुळाबरोबर खूपच छान लागतो. आणि जायफळी किसून घेतली, व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घेऊयात. ह्याच्यावरती आपण पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि एक वाफ काढू. पण आणि पाहू शकता आता भात छान मुरलेला आहे आपला. गॅस बंद केला आहे मगाशी मी वेलची पावडर घातल्यावर. आणि आता हा असा मुरलेला आपला रसरशीत भात आपण पाहू शकता. आणि खूप छान चव लागते त्याची. आणि खोबरं आणि गुळामुळे तर आणखी त्याचा आस्वाद काही वेगळाच होतो. तर असा हा केशरी भात, नारळी भात आपण नक्की करून पहा आणि आपला अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.